आजचा चित्रपट आहे तुंबाड, ज्याची स्टोरी तुंबाड नावाच्या एका गावाच्या अवतीभोवती फिरते। तर याची सुरुवात होते 1947 या काळात, जिथे आपण विनायक व त्याच्या मुलाला म्हणजेच पांडुरंगला पाहतो। आता हे दोघेही तुंबाड गावाला चाललेले असतात आणि ते तिकडे का चाललेले असतात ते पुढे आपल्याला माहित होईल। तर इथेच वाटेत विनायक त्याच्या मुलाला हस्तरबद्दल एक गोष्ट सांगतो, ती अशी की पुडतीची देवी ही अंतहीन सोनं व धान्याचं प्रतीक आहे आणि आपली पृथ्वी त्या देवीचा गर्भ। जेव्हा ब्रह्मांडाची सुरुवात झाली तेव्हा देवीने तिच्या याच गर्भातून 16 कोटी देवी देवतांना जन्म दिला। पण या देवीचं सर्वात जास्त प्रेम तिच्या पहिल्या मुलावर होतं, ज्याचं नाव हस्तर होतं। पण आज जर का कोणत्याही वेदात व पुराणांमध्ये त्याचं नाव शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याचं नाव कुठेही मिळणार नाही, कारण देवीच्या सर्व मुलांपैकी त्याला एकट्यालाच देवीचं सर्व सोनं व धान्य मिळवायचं होतं। ज्यामुळे त्याने सोनं तर स्वतःची मनमानी करून उचललं, पण जेव्हा तो धान्य उचलायला गेला तेव्हा बाकीच्या देवतांनी त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली, ज्यामुळे तो देवांच्या प्रत्येक वारात सूक्ष्म कणांमध्ये तुटायला लागला। पण याआधी की तो ब्रह्मांडाच्या धुळीत मिसळून जाईल तेव्हाच देवीने त्याला वाचवलं। तसेच त्याला वाचवण्यासाठीची एक अट होती की कोणीही त्याची पूजा करणार नाही आणि त्याचं नाव कायमचं विसरून टाकण्यात येईल। त्याचबरोबर खूप सारे युग उलटले व तोपर्यंत हस्तर त्याच्या आईच्या गर्भातच झोपत राहिला। पण एके दिवशी आपल्याच पूर्वजांनी त्याची आठवण काढली व त्यांनी हस्तरच्या नावाचं मंदिर बनवलं आणि म्हणतात की तेव्हापासून देवतांचा राग तुंबाड गावावरती पावसाच्या रूपात बरसत आहे। आता विनायक व पांडुरंगच्या पूर्वजांनी हस्तरचं मंदिर का बांधलं ते देखील आपल्याला स्टोरीमध्ये पुढे माहित होईल। असो, आता सीन इथून पास्टमध्ये शिफ्ट होतो, म्हणजेच 30 वर्षांपूर्वी 1918 मध्ये, जेव्हा विनायक लहान होता तेव्हा। आता विनायक तुंबाडमध्ये त्याच्या आई व लहान भावासोबत राहत असतो, ज्याचं नाव सदाशिव असतं। आणि यांच्या वडिलांबद्दल सांगायचं तर ते तुंबाड गावातील खूप श्रीमंत व्यक्ती असतात आणि यांना सर्व सरकार म्हणत असतात। प्रत्यक्षात सरकारने विनायकच्या आईला एक प्रकारे त्याची रखेल म्हणून ठेवलेलं असतं, जिच्याकडून तो त्याची सर्व कामे करून घेत असतो। पण बदल्यात तो तिला व त्याच्या मुलांना कधीतरी पैसे देत असतो आणि यांची आई सरकारसोबत अजून देखील या आशेने राहत असते की सरकारकडे खूप मोठा खजिना आहे आणि एक दिवस तो त्यातील काही खजिना यांना देईल। त्याचबरोबर आपण पाहतो की सरकार खूप मोठ्या वाड्यात राहत असतो आणि यातच हस्तरचं मंदिर असतं। पण विनायक आणि त्याचे आई व भाऊ मात्र गावापासून दूर एका छोट्याशा घरात राहत असतात, जिथे सरकारची आई म्हणजेच विनायक व सदाशिवची आजी देखील यांच्यासोबत राहत असते आणि तिची सर्व देखरेख विनायकची आई करत असते। प्रत्यक्ष त्या दोघा भावांनी यांच्या आजीला कधीच पाहिलेलं नसतं, कारण यांची आई यांना त्यांच्या आजीजवळ कधीच जाऊ देत नसते। आणि असं का ते देखील आपल्याला पुढे माहित होईल। आता एके दिवशी यांची आई सरकारकडे गेलेली असते आणि तिला घरी यायला उशीर झालेला असतो व यातच यांच्या आजीची जेवणाची वेळ झालेली असते, ज्यामुळे हे दोघे भाऊ ठरवतात की आजचं यांच्या आजीचं जेवण हे दोघे तिला देणार। पण पुढे जेवण देत असताना यांची आई येते आणि यांना अडवून स्वतः आजीसाठी जेवण घेऊन जाते। तसेच पुढे दाखवतात की सरकारचं म्हणजेच या दोघा भावांच्या वडिलांचं निधन होतं, ज्यामुळे आता तुंबाडमध्ये यांच्यासाठी काहीच राहिलेलं नसतं। खरं तर सरकारचा वाडा आता यांच्या हातात असतो आणि त्यात लपलेला खजिना देखील। पण विनायकची आई विनायकला म्हणते की गाववाले आपल्याला जवळ देखील फिरकू देत नाहीत आणि सरकारने सर्व आयुष्य खजिना शोधला पण त्याला काही तो मिळाला नाही, त्यामुळे आता आपण पुण्याला जाणार आहोत। आता विनायकला वाटत असतं की त्याच्या आजीला नक्कीच खजिनाबद्दल काही ना काही माहीत असणार, पण विनायकच्या आई विनायकला ताकीद देते की तो आजीच्या जवळ देखील जाणार नाही। आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की विनायकची आई जेव्हा कुठेतरी गेलेली असते तेव्हा विनायकचा लहान भाऊ सदाशिव झाडावरून खाली एका दगडावरती पडतो, ज्यामुळे त्याच्या डोक्याला खूप मार लागतो। आणि पुढे जेव्हा विनायक त्याच्या आईला बोलवून आणतो तेव्हा ते सदाशिवला वैद्यांकडे घेऊन जात असताना विनायकला हे सांगून जाते की ती सकाळपर्यंत परत येईल आणि तोपर्यंत तू घरीच राहा व तुझ्या आजीला जेवण दे। सोबतच ती हे देखील सांगते की जर का आजीने तुला त्रास दिला तर तिला म्हणायचं की झोप नाही तर हस्तर येईल। आता विनायकच्या आईने विनायकला सांगितल्याप्रमाणे तो त्याच्या आजीसाठी जेवण बनवणार असतो, पण त्याआधी तो त्याच्या आजीला पाहण्यासाठी जातो, जिथे त्याला व आपल्याला माहित होतं की त्याची आजी इतकी भयानक दिसते की जसं काही ती एक राक्षसीच आहे आणि यामुळेच तिला सगळ्यांनी बांधून ठेवलेलं आहे। पण तरी सुद्धा विनायक हिम्मत करतो आणि त्याच्या आजीला विचारतो की खजिना कुठे ठेवलेला आहे, ज्याच्या बदल्यात त्याची आजी विनायकला तिच्यासाठी जेवण बनवायला लावते। तसेच पुढे ती त्याच्यावर हल्ला करून त्याला मारणार असते। पण खूप वेळ आठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर अखेर विनायकला त्याच्या आईने सांगितलेला शब्द आठवतो की झोप नाही तर हस्तर येईल। आणि जेव्हा विनायक म्हणतो की आजी झोप नाही तर हस्तर येईल तेव्हा दुसऱ्या क्षणी विनायकची आजी गाढ झोपून जाते। आणि सकाळी जेव्हा विनायकची आई घरी येते तेव्हा ती विनायकला सांगते की त्याचा लहान भाऊ आता राहिला नाही, ज्यामुळे पुढे हे पुण्याला जाण्यासाठी निघतात। तसेच आपण नोटीस करतो की विनायकच्या आईच्या चेहऱ्यावर खूप मोठी जखम झालेली आहे, जी की आधी नव्हती। आणि ती जखम बहुतेक यामुळे झाली की विनायकच्या आई सरकारच्या वाड्यात जे हस्तरचं मंदिर आहे त्या मंदिरात सोन्याची जी मुद्रा आहे ती आणण्यासाठी गेलेली असावी, कारण हे दोघे पुण्याला जात असताना विनायकच्या आईकडे आपण तशीच एक मुद्रा पाहतो। असो,
आता विनायक व त्याची आई जेव्हा तुंबाड सोडून जात असतात तेव्हा विनायकला इथून जायचं नसतं, कारण त्याला सरकारच्या वाड्यातील खजिना शोधायचा असतो. ज्यामुळे आपल्याला समजतं की विनायक खूप लालची आहे. त्याचबरोबर इथे विनायकची आई त्याच्याकडून एक वचन घेते की तो तुंबाडला कधीच येणार नाही. यानंतर सीन 15 वर्षांनी पुढे शिफ्ट होतो आणि आपण पाहतो की विनायक आता मोठा झाला आहे व त्याच्या आईचं बहुतेक निधन झालेलं असावं, ज्यामुळे तो आता तुंबाडला आलेला असतो. तर इथे विनायक त्याच्या जुन्या घरात जातो आणि त्याच्या आजीला भेटतो, जिच्या शरीरावर आतापर्यंत एक झाड उगवलेलं असतं, पण तरी देखील ती जिवंत असते. असो, आता इथेच आपल्याला माहित होतं की विनायकची आजी एका शापामुळे 300 वर्ष जगणार आहे, पण आता तिला हे आयुष्य नको आहे. ज्यामुळे ती विनायकला सांगते की मला मारून या शापातून मला मुक्त कर, आणि याच्या बदल्यात ती विनायकला वाड्यातील खजिन्याचा पत्ता सांगते, जो खजिना वाड्यातील एका विहिरीत असतो. आता विनायक त्याच्या आजीला घरासोबत जाळून टाकतो आणि तिला या जीवनातून मुक्त करतो. त्याचबरोबर तो वाड्यात जातो आणि त्याच्या आजीने सांगितल्याप्रमाणे वाड्यात एका ठिकाणी खोदकाम करून खूप वर्षांपासून सर्वांच्या नजरेपासून दूर असलेली एक विहीर शोधून काढतो, ज्यामध्ये त्याचे अनेक दिवस जातात. पण इथे आपल्याला हे दाखवलं नाही की विनायकला नक्की खजिना भेटला की नाही. आता सीन काही दिवसांनी पुण्यामध्ये शिफ्ट होतो, जिथे आपण विनायकच्या बायकोला पाहतो. प्रत्यक्षात विनायक खूप दिवसांपासून घरी नसल्यामुळे हिने लोकांसाठी पीठ दळून द्यायचं काम सुरू केलेलं असतं आणि हा काळ स्वातंत्र्य चळवळीचा असतो. त्यामुळे हिने देखील स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेला असतो आणि यामुळे विनायकच्या घरी चळवळीतील लोक त्यांचं काम करत असतात. पण विनायक जेव्हा घरी येतो तेव्हा तो या सर्वांना इथून हाकलून लावतो. असो, यानंतर विनायक त्याच्या भागातील एका मुनीमकडे जातो. याचं नाव राघव असतं. इथे राघव त्याला सांगतो की तो अफूच्या परवान्यासाठी पैसे गोळा करत आहे आणि जर तो मोठा माणूस झाला तर तो विनायकला त्याच्याकडे कामाला ठेवेल. खरं तर विनायकने राघवकडून कर्ज घेतलेलं असतं आणि राघवला वाटत असतं की विनायक त्याचं कर्ज फेडू शकणार नाही, म्हणूनच तो विनायकला काम करण्याचा सल्ला देतो, जेणेकरून तो पैसे फेडू शकेल. पण विनायक त्याला एक सोन्याचं नाणं देतो आणि त्याची किंमत विचारतो, जे पाहून राघवला वाटतं की विनायकने हे नाणं कुठून तरी चोरून आणलेलं आहे. पण विनायक सांगतो की हे त्याच्या पूर्वजांचं नाणं आहे. आता राघव विनायकला त्याची किंमत 100 रुपये सांगतो आणि विनायकचं कर्ज फक्त 38 रुपये असतं. त्यामुळे तो राघवला नाणं देतो आणि त्याचे उरलेले 62 रुपये राहतात. यानंतर विनायक राघवला सांगतो की त्याच्याकडे अजून 3 नाणे आहेत, ज्यामुळे राघव ती नाणे विकत घेतो. आता विनायक वारंवार तुंबाडला जाऊन सोन्याची नाणे आणू लागतो आणि एके दिवशी राघव त्याला विचारतो की तू रोज 8 नाणे आणतोस आणि कधी कधी फक्त 2, मग तू सगळे नाणे एकाच वेळी का आणत नाहीस? पण विनायक त्याला काही उत्तर देत नाही. नंतर एके दिवशी तो 16 नाणे आणतो, पण राघव त्याला सांगतो की त्याच्याकडे एवढे पैसे नाहीत, म्हणून विनायक त्याला ती नाणी उधारीवर देतो. अगदी तसंच जसे की राघवने कधी काळी त्याला कर्ज दिलं होतं. आता हा असाच प्रकार सुरू राहतो. पण एके दिवशी राघव विनायकच्या घरी जातो आणि तिथे तो विनायकच्या पायाकडे पाहतो, जिथे एक जखम असते. राघवला वाटतं की ही जखम विनायकला खजिना आणत्यावेळी लागली असणार. त्यामुळे तो विनायकला म्हणतो की तुझ्याकडे एवढं मोठं धन आहे की तू एकट्याने ते हाताळू शकत नाहीस, त्यामुळे तू मला तुझा भागीदार बनव, जेणेकरून तुला मदत होईल. पण विनायक त्याला सांगतो की तू तुझे काम कर आणि मी माझं सांभाळतो. आता अशा प्रकारे विनायक खूप श्रीमंत होतो आणि स्वतःसाठी एक गाडी देखील खरेदी करतो. सोबतच या काळात विनायक एका मुलाचा बापही होतो. त्याचबरोबर एके दिवशी राघव विनायकच्या घरी एका मुलीला घेऊन येतो आणि तिला तो 800 रुपयात विनायकला विकून टाकतो. खरं तर विनायकला देखील ती आवडलेली असते, त्यामुळे तो हिला त्याच्याकडे ठेवून घेतो. तसेच विनायकची बायको जेव्हा त्याला विचारते की ही मुलगी कोण आहे, तेव्हा तो तिला सांगतो की ही एक दासी आहे, जिला आपल्या घरातील किरकोळ कामे करण्यासाठी आणलं आहे. तसेच तो या मुलीला घराच्या वरच्या भागात राहण्यासाठी जागा देतो. आता रात्री ही मुलगी विनायकला म्हणते की जर तू मला 50 रुपये दिलेस तर मी तुला खूप महत्त्वाची माहिती देईल. त्यामुळे विनायक तिला 50 रुपये देतो. त्यावर ती मुलगी विनायकला सांगते की राघवने तिला एका गावातून 50 रुपयात विकत घेतलं होतं आणि त्याने विनायकला व्यस्त ठेवण्यासाठी मला तुझ्याकडे पाठवलं आहे, जेणेकरून तो स्वतः तुंबाडला जाऊन खजिना मिळवू शकेल. यानंतर आपण राघवला तुंबाडमध्ये पाहतो, जिथे तो सरकारच्या वाड्यात खजिना शोधत असतो. पण विनायक आधीच तिथे पोहोचतो आणि राघववरती लक्ष ठेवतो. इथे विनायक राघवसमोर विहिरीत उतरतो आणि हे पाहून राघवला वाटतं की खजिना विहिरीत आहे. त्यामुळे विनायक इथून गेल्यावर तोही विहिरीत उतरतो, जिथे त्याला एक मोठा पेटारा दिसतो, जो उघडल्यावर त्याला आत जाण्याचा एक मार्ग दिसतो, जो की अजून खोल खाली जात असतो. त्याचबरोबर इथे असलेल्या एका दोरीच्या मदतीने राघव खाली उतरतो आणि तिथे तो एका रहस्यमय लाल रंगाच्या जागी पोहोचतो, जिथली हवा गरम आणि जड वाटत असते. इथे त्याला एक डब्बा दिसतो, जो उघडल्यावर त्याला त्यात एक छोटी बाहुली दिसते आणि राघव जेव्हा त्याच्या हातात ती बाहुली घेतो तेव्हा तिथून पिठाचा वास येताच हस्तर राघववरती हल्ला करतो. यानंतर काही वेळाने विनायक सुद्धा इथे येतो आणि राघवला त्रस्त अवस्थेत पाहतो. खरं तर राघवला हस्तर चावल्यामुळे तो शापित झालेला असतो, ज्यामुळे आपल्याला माहित होतं की विनायकच्या आजीची देखील तशी अवस्था हस्तरमुळे झाली असणार. असो, आता विनायकला राघवची दशा पाहून खूप वाईट वाटतं.
कारण राघवने त्याला अनेक वेळा मदत केली होती. म्हणूनच तो हस्तरच्या भीतीने राघवला झोपवतो आणि स्वतः खजिन्यासाठी तयारी करू लागतो. सगळ्यात आधी तो पिठाने त्याच्या आजूबाजूला एक गोलघेरा बनवतो. मग पिठाची बाहुली बाहेर काढतो आणि हस्तरला बोलवतो. पण हस्तर विनायक जवळ येऊ शकत नसतो, कारण विनायकने स्वतःला पिठाच्या वर्तुळात बंद करून घेतलं होतं आणि हस्तरला देवी देवतांकडून मिळालेल्या शापामुळे तो स्वतःच्या इच्छेने पिठाला स्पर्श करू शकत नसतो. जोपर्यंत कोणी त्याला स्वतःच्या इच्छेने पीठ देत नाही तोपर्यंत. आता हस्तर खूप रागावतो, म्हणून तो तिथेच असलेल्या राघवच्या हाताला तोडतो आणि त्याला खाऊ लागतो. हे पाहून विनायक पिठाची बाहुली वर्तुळाच्या बाहेर फेकतो, ज्यामुळे हस्तर ती बाहुली खायला लागतो. आणि याचा फायदा घेत विनायक लगेच हस्तरच्या मागे लटकणारी पिशवी उघडतो आणि त्यातून खाली पडलेली सोन्याची नाणी गोळा करतो. यानंतर हस्तर पिठाची बाहुली खाण्याआधीच विनायक इथून पटकन निघून जातो. पण जाण्याआधी तो राघवला आग लावून त्याला मुक्त करतो, कारण त्याला राघवची अवस्था त्याच्या आजीसारखी होऊ द्यायची नव्हती. आता इथे आपल्याला समजतं की विनायक सोन्याची नाणी नक्की कशी आणत होता. यानंतर आपण विनायकच्या बायकोला पाहतो, जी विनायकच्या घरात असलेल्या त्या मुलीला मारत असते, कारण तिला कळलेलं होतं की ही मुलगी विनायकसोबत शारीरिक संबंधात होती. त्यानंतर ती तिला घराबाहेर हाकलून देते आणि विनायक देखील यावर काही बोलत नाही. आता याचप्रमाणे विनायकचं जीवन सुरू राहतं. तो तुंबाडला जातो आणि तिथून सोन्याची नाणी आणतो. त्याचबरोबर हळूहळू काळ पुढे जातो आणि विनायकचं जीवन चालू राहतं. याच काळात विनायकला 2 जुळ्या मुली होतात आणि आता त्याचा मुलगाही मोठा झालेला असतो. पण त्याच्या एका पायाला इजा झालेली असते, ज्यामुळे विनायक त्याच्या मुलासाठी घरातच एक छोटी कार्यशाळा बनवतो, जिथे तो विहिरीत उतरून सोन्याची नाणी आणण्याचा सराव करत असतो आणि रोज तो नोंद घेत असतो की त्याने किती वेळामध्ये किती नाणी उचलली. आता एके दिवशी आपण विनायकला फोनवर बोलताना पाहतो, ज्यात तो समोरच्या व्यक्तीकडून पुढील आठवड्यात नाणी घेण्याची मागणी करत असतो. यानंतर तो त्याच्या बायकोला सांगतो की उद्या तो तुंबाडला जाणार आहे आणि त्यामुळे तो त्याच्या मुलाला म्हणजेच पांडुरंगला देखील तयार होण्यास सांगतो. आता पांडुरंगला जेव्हा त्याच्या आईकडून माहीत होतं की त्याला उद्या वडिलांसोबत तुंबाडला जायचं आहे, तेव्हा तो खूप आनंदित होतो, कारण तो यासाठी खूप दिवसांपासून सराव करत होता. तसेच दुसऱ्या सकाळी विनायकची बायको त्याला पिठाने भरलेली एक पेटी देते आणि त्यानंतर विनायक व पांडुरंग तुंबाडला जाण्यासाठी निघतात. आता हा तोच सीन आहे जो आपण चित्रपटाच्या सुरुवातीला पाहिला होता, जिथे विनायकने त्याच्या मुलाला हस्तरची गोष्ट सांगितली होती. आता तुंबाडला पोचल्यानंतर विनायक त्याच्या मुलाला पिठाचे गोळे बनवायला शिकवतो आणि तो त्या गोळ्यात काही दगड देखील टाकतो, जेणेकरून हस्तरला हे पीठ खाण्यास वेळ लागेल आणि याचा फायदा घेत हे खूप सारे शिक्के गोळा करू शकतील. यानंतर हे दोघेही पूर्ती देवीच्या गर्भात उतरतात. पण आज जाण्यापूर्वी विनायक पिठाचा गोळा बाहेर फेकून देतो, कारण आज तो पांडुरंगला हस्तरकडून शिक्के कसे हिसकावून घ्यायचे याचं प्रशिक्षण देण्यासाठी इथे आलेला असतो. पण इथे पांडुरंगने विनायकला न सांगता त्याच्या कपड्यांमध्ये पिठाचा गोळा लपून आणलेला असतो आणि जेव्हा विनायक पांडुरंगला प्रशिक्षण देत असतो तेव्हा पांडुरंग त्याने आणलेले पिठाच्या गोळ्याची बाहुली बाहेर काढतो, ज्याच्या वासाने लगेच हस्तर इथे येतो. आता यांचं नशीब चांगलं की इथे आल्या आल्या विनायकने यांच्या भोवती पिठाचा गोलघेरा बनवून घेतलेला होता, ज्यामुळे हस्तरला यांच्या जवळ येता येत नाही. पण हे दोघे इथून जाण्यापूर्वी आपण पाहतो की पांडुरंग सुद्धा विनायक सारखाच लालची आहे, कारण विनायक पांडुरंगला जेव्हा इथून घेऊन जात असतो तेव्हा अशा परिस्थितीत सुद्धा पांडुरंग हस्तरच्या पिशवीतून सोन्याची नाणी काढतो आणि हे दोघे इथून बाहेर येतात. आता विनायक पांडुरंगला मारू लागतो, कारण त्याने पिठाची बाहुली स्वतःसोबत आणू नये असं सांगितलं होतं आणि तरीही त्याने ती आणली. आता घरी आल्यावर पांडुरंगची आई त्याला विचारते की त्याने तुंबाडला काय पाहिलं, पण तो काही सांगत नाही, कारण त्याला वडिलांनी कोणालाही काही सांगण्यास मनाई केलेली असते. यानंतर विनायक एका राजाशी बोलतो, ज्याच्यामुळे त्याला कळतं की तुंबाड गाव आता भारत सरकारची मालमत्ता आहे. प्रत्यक्षात हा काळ 1947चा असतो, जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि आता भारत सरकार अशा जागा आपल्या ताब्यात घेत होती ज्यावर कोण हक्क गाजवायला पुढे येत नव्हतं. आता विनायक हे ऐकून आश्चर्यचकित होतो, कारण आता तो तिथून नाणी चोरू शकणार नाही. पण याच वेळी आपण पाहतो की पांडुरंग त्या मुलीकडे जातो जिला विनायकने राघवकडून विकत घेतली होती. इथे तो तिला सांगतो की जसा माझा वडील तुझ्याकडे येतो तसाच मी देखील मोठा झाल्यावर येईल, आणि हे बोलून तो त्याने आणलेलं सोन्याचं नाणं तिला देतो. त्याचबरोबर रात्री तो त्याच्या वडिलांशी बोलतो, जिथे विनायक त्याला सांगतो की आता हे वाड्यातून नाणे आणू शकणार नाहीत, कारण सरकार तिथे कुलूप लावणार आहे. हे ऐकून पांडुरंग खूप दुःखी होतो, ज्यामुळे विनायक त्याला आपला गुप्त खजिना दाखवतो, ज्यामध्ये खूप सोनं आणि पैसे असतात. हे पाहून पांडुरंग आनंदित होतो आणि रात्री विनायक जेव्हा त्या मुलीकडे जातो तेव्हा त्याला ती पांडुरंगने दिलेलं सोन्याचं नाणं दाखवते आणि सांगते की हे तिला पांडुरंगने दिलं आहे. हे पाहून विनायक खूप संतापतो आणि पांडुरंगला मारायला लागतो. मात्र पांडुरंग चतुर असतो. तो विनायकला त्याची एक कल्पना सांगतो की त्यांनी हस्तरला एकच बाहुली न देता खूप साऱ्या बाहुल्या द्याव्यात, जेणेकरून तो जास्त वेळ पीठ खाण्यात व्यस्त राहील. पण यावेळी ते नाणी नाही तर हस्तरच्या ज्या पिशवीतून यांना नाणी मिळतात ती पिशवीच हे हिसकावून घेणार, ज्यामुळे यांना पुन्हा कधीच हस्तरकडे नाणे आणायला जावं लागणार नाही. आता ही कल्पना ऐकून विनायक खूप आनंदी होतो
आणि शेवटी हे तुंबाडला जातात. इथे हस्तरसाठी खूप सारे पिठाचे गोळे बनवून हे देवीच्या गर्भात जातात. पण यावेळी जेव्हा एक एक पिठाची बाहुली बाहेर काढायला लागतात तेव्हा त्यांच्या लोभामुळे अनेक हस्तर इथे प्रकट होतात. आता हे सर्व हस्तर यांच्याकडे पिठाची बाहुली घेण्यासाठी येतात. पण विनायकने यांच्या भोवती रेखाटलेल्या पिठाच्या वर्तुळामुळे हस्तरला यांच्याजवळ येता येत नाही आणि यातच काही हस्तर त्या वर्तुळावर पडून नष्ट देखील होतात. आता बराच वेळ हस्तरपासून स्वतःला वाचवल्यानंतर अखेर यांच्याकडे जो दिवा होता तो देखील विझून जातो. आणि आतापर्यंत विनायकने निर्णय घेतलेला असतो की तो स्वतःच्या शरीराला पिठाच्या बाहुल्या बांधणार आणि सर्व हस्तरांना त्याच्या मागे येण्यासाठी भाग पाडणार, ज्यामुळे त्याच्या मुलाला इथून बाहेर पडण्याची संधी मिळेल. आता पांडुरंगला जेव्हा हे समजतं तेव्हा तो त्याच्या वडिलांना अडवण्याचा प्रयत्न करतो. पण विनायक त्याला दूर करून इथून बाहेरच्या दिशेने जातो, ज्यामुळे सर्व हस्तर त्याच्या मागे जातात आणि गर्भाच्या बाहेर यांनी पसरून ठेवलेल्या पिठाच्या संपर्कात आल्यामुळे ते सर्व हस्तर नष्ट होतात. तसेच पांडुरंग जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो पाहतो की त्याच्या वडिलांना हस्तर चावल्यामुळे त्याला हस्तरचा शाप लागला आहे आणि तो देखील तसाच झाला आहे जशी की कधी विनायकची आजी होती. आता या सर्वात विनायकने हस्तरच्या सोन्याच्या नाण्यांची पिशवी हिसकावून घेतलेली असते, ज्यामुळे तो ती पांडुरंगला देतो. पण इथे पांडुरंगला समजतं की अतिलोभ चुकीचा आहे, त्यामुळे ती पिशवी तो घेत नाही. तसेच पांडुरंग विनायकला हस्तरच्या शापातून मुक्त करण्यासाठी त्याला आग लावून देतो व त्याला शापातून मुक्त करतो आणि शेवटी तो एकटाच्या वाड्यातून बाहेर पडतो. व या गोष्टीसोबत हा चित्रपट इथेच संपतो.